विद्यार्थी मित्रांनो, 5 सप्टेंबर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारवंत असले पाहिजेत या त्यांच्या विश्वासातून शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण दिसून येते. त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो. चला तर त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा पाहूयात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोठे झाला? तिरुपती, तिरुत्तनी, मदुराई, चेन्नई. बरोबर उत्तर आहे तिरुत्तनी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1888, 1890, 1885, 1895. बरोबर उत्तर आहे 1888. भारतात शिक्षक दिन कोणत्या महान व्यक्तीच्या जन्मदिना दिवशी साजरा केला जातो? महात्मा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद. बरोबर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. बरोबर उत्तर आहे दुसरे. डॉक्टर राधाकृष्णन हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणते पद भूषवत होते? शिक्षण मंत्री, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल. बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या विषयात पदवी घेतली होती? इतिहास, साहित्य, गणित, तत्वज्ञान. बरोबर उत्तर आहे तत्वज्ञान. डॉक्टर राधाकृष्णन यांना कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले? भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, ज्ञानपीठ. बरोबर उत्तर आहे भारतरत्न. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम केले? दिल्ली विद्यापीठ, अन्नामलाई विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ. बरोबर उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ. डॉक्टर राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणारा कोणता ग्रंथ लिहिला? द डिस्कवरी ऑफ इंडिया, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, हिंद स्वराज, इंडियन फिलॉसॉफी. बरोबर उत्तर आहे इंडियन फिलॉसॉफी. राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून काम केले? अमेरिका, इंग्लंड, रशिया सोव्हिएत संघ, फ्रान्स. बरोबर उत्तर आहे रशिया सोव्हिएत संघ. डॉक्टर राधाकृष्णन यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ कोणता? 1962 ते 1967, 1962 ते 1969, 1961 ते 1967, 1960 ते 1970. बरोबर उत्तर आहे 1962 ते 1967. डॉक्टर राधाकृष्णन यांनी सर्वाधिक ग्रंथ कोणत्या विषयावर लिहिले? विज्ञान, साहित्य, तत्वज्ञान व धर्म, अर्थशास्त्र. बरोबर उत्तर आहे तत्वज्ञान व धर्म. पहिला शिक्षक दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
1961, 1962, 1965, 1967. बरोबर उत्तर आहे 1962. धन्यवाद.